नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली एज्युकेशन तर्फे पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। जर तुमचा थोडंफार मार्कांनी BAMS गव्हर्नमेंटला नंबर लागत नसेल तर मग तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन आहे BAMS प्रायव्हेट कॉलेजेसचं, आणि त्यात पण तुम्हाला एकदम टॉपचे कॉलेजेस भेटतील जिथं तुम्हाला एकदम गव्हर्नमेंट सारखी सुविधा भेटेल किंवा गव्हर्नमेंटपेक्षा अजून चांगले कॉलेजेस ते आहे। त्यामध्ये तुम्हाला पेशंट फ्लो चांगला भेटेल, तुम्हाला प्रॉपर गायडन्स भेटेल, अकॅडमिक सेशन तिथलं प्रॉपर राहील आणि तिथं फॅकल्टी जे सर्व लेक्चर्स आहे ते प्रॉपर टायमिंगवर होतील। तर असे कोणते टॉपचे कॉलेजेस आहे जे खूप विद्यार्थी प्रेफर करतात आणि नेहमी त्यांचं प्रेफरन्सचं टॉप 1 किंवा सेकंड किंवा थर्ड कॉलेजेस ते असतं, तर असे आपण टॉप 10 कॉलेजेसबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। असे पण खूप विद्यार्थी असतात ज्यांचा गव्हर्नमेंटला नंबर लागत असतो पण ते प्रेफर करतात पुणे किंवा मुंबईचे टॉपचे BAMS कॉलेजेस। तर असे कोणते कॉलेजेस आहे जे तुम्ही प्रेफर करू शकतात जर तुम्हाला सिटीमध्ये जायचं आहे तर हे सर्व गोष्टी आपण BAMS कॉलेजेसबद्दल आज डिस्कस करणार आहोत। त्यामध्ये मी तुम्हाला सर्व कॉलेजचे कट ऑफ पण सांगेल आणि त्यात कोणतं कॉलेज किती रँकिंगला तुम्ही तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये ठेवलं पाहिजे पण आपण आज एकदम सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये डिस्कस करू। तर त्यामध्ये आपण आधी 10th कॉलेज बघू, म्हणजे 10व्या नंबरला तुम्ही कोणतं ठेवलं पाहिजे, कारण आपण टोटल किती कॉलेजेस घेतले तर 10 कॉलेजेस आपण घेतलेले आहे आणि त्यात आपण थोडं डिसेंडिंग ऑर्डरने जाऊ। म्हणजे आपण सर्वात आधी 10व्या नंबरचं कॉलेज बघू, मग 9वं, मग 8वं, असे आपण एक एक करून जे लास्टला आहे ते एकदम टॉप 3 कॉलेजेस बघणार आहोत। कारण तुम्हाला आधी माहीत पाहिजे की कट ऑफ जे कमी कॉलेजेसवाले कट ऑफ आहे ते एक्झॅक्टली कोणते कॉलेजेस आहे आणि ते आपण कितव्या नंबरला टाकू शकतो। तर सर्वात पहिले आपल्या इथं बी मुल्लाक आयुर्वेद महाविद्यालय नागपूरचं। तर आपण जे कट ऑफ आहे ते ओपन कॅटेगरी वाईज घेतले कारण ते सर्वांना सोयीस्कर राहतात। जर तुमची कोणती कॅटेगरी असेल, जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीला बिलॉंग करताय म्हणजे तुम्हाला हा सेफ कट ऑफ आहे। तुमचं जर याच्या खाली असेल किंवा थोडंफार डिफरन्स असेल तरी तुमचा नंबर या कॉलेजला लागून जाईल असं तुम्ही गृहीत धरून चला। तर त्यामध्ये बी मुल्लाक आयुर्वेद महाविद्यालय नागपूरचं कॉलेजचं कट ऑफ जो आहे ओपन कॅटेगरी वाईज तो काय तर अराउंड 2,37,671। आता हे जे कट ऑफ आपण डिस्कस करतोय हे एक्सपेक्टेड कट ऑफ नाही, तर लास्ट इयरचे ओरिजिनल रिपोर्ट थ्रू कट ऑफ आपण घेतलेले आहे। डॉक्युमेंटेड कट ऑफ आहे जे काही आपल्याला डाटा स्टॅटिस्टिक्स आतापर्यंत भेटलेला आहे मागच्या वर्षी CET सेल थ्रू, त्यामध्येच आपण कट ऑफ जे आहे ते हे घेतलेले आहे। जोपर्यंत फर्स्ट राऊंड होत नाही तोपर्यंत आपल्याला हेच कट ऑफ गृहीत धरून चालायचं आहे। त्यानंतर दुसरं कॉलेज मी इथं घेतलेलं आहे CSMSS आयुर्वेद महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज। याचा जो ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे ऑल इंडिया रँक अकॉर्डिंग तो अराउंड 2,29,061 ऑल इंडिया रँक आहे। तर जर तुमचा ऑल इंडिया रँक इथपर्यंत असेल किंवा 2 लाखापर्यंत असेल तरी तुमचा नंबर संभाजीनगरला CSMSSला बेस्ट कॉलेजमध्ये, बेस्ट प्रायव्हेट आयुर्वेद कॉलेजमध्ये आरामात लागेल। नंतर आपण घेतलंय श्री सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय नाशिक। आता हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की आपण डिसेंडिंग ऑर्डर थ्रू चालतोय, म्हणजे आपण सर्वात आधी 10व्या नंबरचं कॉलेज घेतलंय, मग 9वं, मग 8व्या नंबरचं। तर हे आपलं 8व्या नंबरचं कॉलेज आहे। अजून टॉपचे कॉलेजेस 5 यायचे बाकी आहे। तर हे श्री सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय नाशिकचं कॉलेज आहे। तर याचा ऑल इंडिया रँक कट ऑफ आहे अराउंड 2,05,468। नंतर आपलं कॉलेज येतं 7व्या नंबरला तर YMT आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज खारघर। आता हे पण कॉलेज खूप विद्यार्थी प्रेफर करत असतात, YMT आयुर्वेद कॉलेज म्हणून हे ओळखलं जातं। तर याचा पण अराउंड जो कट ऑफ आहे तो 1,92,258 पर्यंत गेलेला आहे। त्यानंतर आपलं जे कॉलेज आहे ते लेड BV काळे आयुर्वेद मेडिकल कॉलेज। आपलं 5 नंबरचं कॉलेज कोणतं आहे तर BV काळे आयुर्वेद मेडिकल कॉलेज लातूरचं कॉलेज आहे। अराउंड 1,90,933चा याचा कट ऑफ आपल्याला दिसतोय। नंतर जे 4थ्या नंबरचं कॉलेज विद्यार्थी प्रेफर करत असतात ते कोणतं तर SMBT नाशिक टॉपचं कॉलेज। तिथं तुम्हाला पेशंट फ्लो पण खूप चांगला भेटेल आणि सर्व अकॅडमिक सेशन प्रॉपरली होतील, फॅकल्टीज प्रॉपर आहे, तिथलं फेस्टिवल्स प्रॉपर आहे, म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला तिथं जे कॉलेजचं एन्व्हायरमेंट असलं पाहिजे, जे सराउंडिंग असलं पाहिजे ते सर्व नीट भेटेल। तर कुठे तर SMBT नाशिकला याचं 1,89,388चा कट ऑफ आहे। त्यात जर तुम्हाला डिस्टन्सचा इश्यू असेल तर जर नाशिकच्या जवळपास विद्यार्थी राहत आहे किंवा जळगावचे पण भरपूर विद्यार्थी नाशिक प्रेफर करत असतात, जर तुमचे मार्क्स चांगले, जर तुम्हाला गव्हर्नमेंटला घ्यायची इच्छा नसेल तर SMBT पण तुमच्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे। तुम्ही तिथं पण रेफर करू शकतात, ते पण तुम्ही चॉईस फिलिंगमध्ये टाकू शकतात। जर तुम्हाला वाटते की तुमची चॉईस फिलिंग आमच्या थ्रू झाली पाहिजे तर खाली दिले गेलेल्या नंबरला तुम्ही कॉल करू शकतात। तोच नंबर आहे, इट्स 8275518480। ह्या नंबरला
नंबरला तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. सध्या कॉल तर खूप बिझी येतील आणि सध्या कॉल पण इतके उचलले जाणार नाही. तर व्हॉट्सअपला फक्त तुमचं स्कोअर कार्ड सेंड करून द्या, मेसेज सेंड करा. जे काही आपली काउन्सिलिंग फीज आहे तेवढी पे झाल्यानंतर सर्व जे अपडेट्स आहे, सर्व जे आमचे डॉक्युमेंट्स वगैरे आहे ते कट ऑफचे, फीजचे, लेटेस्ट फीजचे, त्यात आम्ही ट्युशन फीज, डेव्हलपमेंट फीज सर्व वेगवेगळं कॉलम थ्रू देत असतो. तर ते तुम्हाला सर्व आमच्या थ्रू भेटून जातील. तर त्यात एकदा जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग घेतली म्हणजे तुमचं जे चॉईस फिलिंग किंवा रजिस्ट्रेशन आहे ते पण आम्ही स्वतः करत असतो. आत्ता आपलं आजपासून जे ते MCCची काउन्सिलिंग म्हणजे आज 5 तारीख असल्यामुळे MCCची जी काउन्सिलिंग आहे ती स्टार्ट झालेली आहे आणि लवकरात लवकर आपले CET सेलची काउन्सिलिंग पण सुरू होईल. कारण आता लेटेस्ट अपडेट CET सेलचं आलेलं आहे की जे डॉक्युमेंट्सची लिस्ट आहे ती अपडेट करून ठेवा आहे. म्हणजे आपलं जे काउन्सिलिंग आहे ते आता येणाऱ्या 4-5 दिवसांमध्ये सुरू होऊन जाईल. आपलं जे शेड्यूल आहे ते येणाऱ्या 5 दिवसांमध्ये CET सेलचं येऊन जाईल. म्हणजे आपल्याला आता रेडी राहायचं आहे. आणि जर तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची आहे, जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आमच्या थ्रू किंवा जर तुम्हाला वाटते की आम्ही तुम्हाला गाईड केलं पाहिजे रजिस्ट्रेशनच्या विषयी, तर तुम्ही काउन्सिलिंग सुरू होण्याच्या ॲटलिस्ट 2 दिवसाआधीपर्यंत तरी काउन्सिलिंग घेतली पाहिजे. कारण जे काही डॉक्युमेंट्स अपडेटला वेळ लागतो ते आपल्याला 2 दिवस तरी आपल्या हातात पाहिजे. म्हणजे आपण जे सर्व डॉक्युमेंट्स आहे ते अपडेट करून ठेवतो आणि नंतर कोणताच इश्यू ऐन वेळेस येत नाही. म्हणजे सर्व्हरचा पण इश्यू झाला तरी आम्ही आमच्या अकॉर्डिंग जे चॉईस फिलिंग आहे किंवा जे रजिस्ट्रेशन आहे ते प्रॉपरली करून ठेवतो. म्हणून तुम्हाला आधीच जे ते पेड काउन्सिलिंग घेऊन ठेवायची आहे. नंतर आपले डॉक्युमेंट्सबद्दल काहीच विषय राहणार नाही आणि काहीच त्याबद्दल तुम्हाला ताण राहणार नाही. आता आपलं जे नेक्स्ट कॉलेज आहे यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय कोल्हापूरचं बेस्ट कॉलेज आहे यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय. याचं 1,86,485 पर्यंत ऑल इंडिया रँक म्हणजे कट ऑफ जो आहे तो गेलेला आहे. हे आपलं होतं 4 नंबरचं कॉलेज यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय. आता आपण बघू 3 नंबरचं कॉलेज आपलं टॉप 3rd कॉलेज ते BSDT आयुर्वेद महाविद्यालय वाघोली पुणे. आता खूप विद्यार्थ्यांनी प्रेफर केलेलं कॉलेज म्हणजे BSDT. ज्यांना पुण्यामध्ये जायचं आहे शिकायला किंवा ज्यांना गव्हर्नमेंट कॉलेज नको आहे कोणत्या दुसऱ्या सिटीमध्ये किंवा रुरल एरियामध्ये ते लोक BSDT रेफर करत असतात आणि म्हणून या कॉलेजचा कट ऑफ खूप जास्त हाय जात असतो. आता हे जे टॉप 3 कॉलेजेस मी सांगणार आहे त्या कॉलेजचा कट ऑफ खूप जास्त हाय जातो. एकदा तुमचा नंबर जो आहे तो गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेजला लागून जाईल एखाद्या रुरल एरियामध्ये किंवा जे गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज थोडं 2nd टायरचं असेल त्यामध्ये तुमचा नंबर लागून जाईल. पण BSDT किंवा PDA पुण्याच्या कॉलेजेसमध्ये जो कट ऑफ आहे तो खूप हाय जातो, त्यामध्ये शक्यता थोडी कमी राहते. तर कारण इथं जे ते क्राऊड पण खूप जास्त असतो ह्या कॉलेजला रेफर करणारा. कारण हे जे कॉलेज आहे हे ऑलरेडी सिटीजमध्ये लोकेटेड आहे आणि त्यात हे बेस्ट टॉप 3 कॉलेजेस आहे. तर BSDTचा जो कट ऑफ आहे तो अराउंड 1,65,179 पर्यंत गेलेला आहे मागच्या वर्षी. हे आपले लास्ट राऊंडचे कट ऑफ आहे. म्हणजे सर्वात कमी कट ऑफ जे गेलेले आहेत लास्ट राऊंडमध्ये जातात आणि हे आपण सर्वात कमी कट ऑफच बघतोय. जर तुम्ही म्हणाल की फर्स्ट राऊंडला तर एवढा कट ऑफ गेलाच नाही, तर फर्स्ट राऊंडला हे ऑब्वियस आहे की आपला जो कट ऑफ आहे तो जास्तच जात असतो आणि म्हणून तुम्हाला एवढा कमी कट ऑफ फर्स्ट राऊंडला दिसणार नाही. तर BSDTला जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे, जर तुम्हाला वाटते की मला एकदम बेस्ट कॉलेज पाहिजे, तर तुम्हाला शेवटपर्यंत राऊंडमध्ये थांबावं लागेल. त्यात तुम्हाला रूल्स माहीत पाहिजे शेवटपर्यंत थांबण्यासाठी. ते पण आपण लवकर डिस्कस करू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला रूल्सवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे मी त्यावर एक व्हिडिओ नक्की बनवेल, म्हणजे स्पेसिफिक व्हिडिओ त्यावर बनवेल. नंतर आपल्या इथं PDEA कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर पुणे. आता PDEA हे खूप लोकांनी नाव ऐकलं असेल आणि आयुर्वेद कॉलेजमध्ये परत याला पण खूप चांगलं प्रेफरन्स देत असतात. म्हणजे आपण हे जे कॉलेज घेतलं आहे हे 2 नंबरला घेतलेलं आहे अकॉर्डिंग टू विद्यार्थ्यांचं प्रेफरन्स आणि त्या कॉलेजचं सराउंडिंग प्लस त्या कॉलेजचं जे काही स्टाफ आहे, जे काही ॲकॅडमिक सेशन्स आहे किंवा जे प्रॅक्टिकल्स आहे, पेशंट फ्लो आहे, हॉस्पिटल्स आहे, ते सर्व इथलं बेस्ट आहे PDEAचं. म्हणून याचा पण खूप प्रेफरन्स आपल्याला भेटतो. तर अराउंड 1,46,029चा याचा कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर आहे आपलं महाराष्ट्र आरोग्य मंडळ सुमतीबाई शाह आयुर्वेद महाविद्यालय हडपसर पुणे. आता सुमतीबाई शाह हे पण खूप विद्यार्थी रेफर करत असतात. याला मेनली आपण MAM नावाने पण ओळखत असतो किंवा AM सुमतीबाई शाह पण नावाने ओळखत असतो किंवा मेनली सुमतीबाई शाह नावानेच हे खूप जास्त फेमस आहे. आणि हे कुठे आहे तर हडपसरलाच आहे, परत पुण्यालाच हे कॉलेज जे लोकेटेड आहे. हे जे टॉप 3 कॉलेजेस आहे हे सर्व पुण्याचे जे खूप विद्यार्थी रेफर करत असतात आणि म्हणून हे कॉलेज जे ते आपले टॉप 3ला आहे. आणि हा जो सुमतीबाई शाहचा कट ऑफ आहे तो सर्वात जास्त जात असतो. म्हणजे काय तर अराउंड 1,32,469 ऑल इंडिया रँकपर्यंत ह्या कॉलेजचा कट ऑफ लास्ट इयरला गेला आहे. म्हणजे सर्वात जास्त कट ऑफ जर कोणत्या कॉलेजचा जाईल तर ह्याच कॉलेजचा जात असतो. म्हणून याला आपण फर्स्ट प्रेफरन्स दिलेला आहे. हे 1 नंबरचं टॉप आयुर्वेद कॉलेज आहे सेमी गव्हर्नमेंटमध्ये. म्हणजे
जर तुमचा गव्हर्नमेंटला नंबर लागत नसेल तरी पण तुम्हाला बेस्ट चॉईसेस भेटतील हे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये, जे की तुम्हाला सर्व रिझर्वेशन अकॉर्डिंग तुम्हाला फीजमध्ये कन्सेशन पण देतील आणि त्यात तुमचा नंबर पण एका चांगल्या बेस्ट कॉलेजमध्ये लागेल. म्हणजे तुम्हाला 5.5 वर्ष कोणतंच रिग्रेट राहणार नाही. कारण तुम्हाला 5.5 वर्ष अभ्यास करायचा आहे तर थोडं विचारपूर्वक तुम्हाला तुमची जी चॉईस फिलिंग आहे ती करायची आहे. कारण ह्या वर्षी रूल्स बदललेले आहे. तुम्हाला सर्व जे ते विचारपूर्वक करावं लागेल. सर्व थर्ड राऊंडमध्ये तर तुम्हाला नीट विचार करून सर्व चॉईसेस जे ते भरावं लागतील. कारण तुम्हाला जे कॉलेज भेटेल ते तुम्हाला घेणं कंपल्सरी राहील. ते कॉलेज तुम्हाला मॅन्डेटरीली घ्यावंच लागेल. म्हणून तुम्हाला विचारपूर्वक सर्व गोष्टी करायच्या आहे. काउन्सिलिंगसाठी, पेड काउन्सिलिंगसाठी ऑलरेडी नंबर डिस्प्ले होतोय. आता आपले खूप लिमिटेड सीट्स उरले. तुम्हाला जर तिथं आमच्याकडे पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअपला स्कोर कार्ड सेंड करा आणि काही पण शंका असली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.